कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आले। या मोर्चासाठी भगवे झेंडे लावून संपूर्ण शहर भगवामय करण्यात आलं आहे। तपोवनातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे। गोल्फ क्लब मैदानावर त्याची सांगता होईल। शहरातील वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला असून काही शाळा तसंच महाविद्यालय बाजार समित्यांमध्ये सुट्टी घोषित करण्यात आली आहे। शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय। मोर्चाच्या मार्गावर वाहन चालवण्यास परवानगी नाकारण्यात आली असून नो व्हेकल झोन घोषित करण्यात आले। महिला आणि पुरुष मिळून 1000पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी मोर्चावर नियंत्रण ठेवणार आहेत। तपोवनातून सुरू करण्यात येणारा हा मोर्चा काट्या मारुती मंदिरासमोरून निमाणी मार्गे पंचवटी कारंजावर काढण्यात येणार असून तिथून पुढे रविवार कारंजाहून महात्मा गांधी रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आपण बघतोय की सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा मोर्चाचं लोण पसरलेलं आहे आणि आता हा मोर्चा नाशिककडे म्हणजे शहरांमध्ये आता त्याचं व्याप्ती वाढत चाललेली आहे। आपण बघतोय की ठिकठिकाणी आज नाशिकमध्ये उद्या पुण्यामध्ये मराठा मोर्चा याची एकूणच आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।